रामकृष्ण हरी माऊली. सकाळची वेळ होती आणि मी लवकर उठले होते आज. आणि उठल्या उठल्या मी बघितलं होतं गोकर्णाच्या फुलांना, बघा किती फुलं आली होती. आज जरा जास्तच फुलं निघाली होती गोकर्णाची आणि दोन्ही झाडांना फुलं लागली होती आज. आणि फुल तोडायला चालू केलं होतं मी. आई तर माझी आंघोळ करत होती आणि आईच्या अगोदर आपणच देवाला देवपूजा करून फुलं ठेवावं म्हणून मी फुलं तोडून घेत होते बघा. फुलं तोडताना खूप छान वाटत होतं. प्रसन्न वातावरण होतं सकाळचं आणि बघा अशी छान लुसलुशीत फुलं तोडायला एक वेगळीच मजा येत होती. आणि सगळी फुलं मी तोडून घेत होते बघा. आणि ह्या गोकर्णाच्या फुलांचं सौंदर्य पण किती अद्भुत आहे बघा. किती छान दिसत आहेत ती फुलं. महादेवाच्या पिंडीवर किंवा कृष्णाच्या मंदिरात कुठं पण हे फूल दिसतं आपल्याला, कारण ह्या फुलाचं वैशिष्ट्यच तसं आहे. माझ्या आईनं पण खूप आवडीनं ही फुलं लावली ती आमच्या दारामध्ये. शेंगा आम्ही आणल्या होत्या, वाळलेल्या शेंगा होत्या आणि त्याचं बी टाकलं होतं आणि त्याचं खूप वेल आलं होतं आणि त्या वेलाचीच ही फुलं आहेत बघा. खूप फुलं निघाली होती आज सकाळ सकाळी. सकाळ सकाळी फुलं तोडण्याचा असा उत्साह वेगळाच असतो. छान उमललेली फुलं असतात, ताजी ताजी असतात आणि सकाळचं वातावरण देखील खूप फ्रेश असतं. आणि सगळी फुलं तोडून आणली होती मी, प्लेटमध्ये ठेवली होती बघा. किती छान दिसतात फुलं. गोकर्णाचीच फुलं फक्त काढली होती मी, कारण कृष्ण कमळाची अजून उमललेली नव्हती. दुपारनंतर उमलतात ती फुलं. 2 कळ्या होत्या कृष्ण कमळाला आणि छान फुलं आणून मी देवपूजा करून घेतली होती. आणि सगळीकडे अशी फुलं ठेवली होती बघा गोकर्णाची. विठ्ठल रुक्मिणीच्या हातापाशी पण ठेवली होती. सगळीकडे छान ठेवून घेतली. मोराचं पक्ते आहेत बघा. ते मोराचं पक असं रानात वगैरे काही सापडलेलं नाहीत. जेव्हा आई विठ्ठल दर्शन करायला गेली होती तेव्हा तिथं विकायला होतं आणि मग आई घेऊन आली होती ते मोराचं पंख. घरात मोराचं पंख पण असावं म्हणून आईने आणलं होतं. देवपूजा करून घेतली आणि छान चहा ठेवला होता बघा. आणि पप्पा पण रानामधून आलं होतं. पप्पासाठी आणि आईसाठी मी देवपूजा करून चहा बनवून घ्यायला लागले होते. आणि आज मी हिरव्या मुगाची भाजी बनवणार होते, त्याची पण तयारी चालू होती बघा. आणि हे हिरवे मूग मी घेतलेत आणि हे मूग अगोदर भाजावं लागतात. आणि आता मी तेच करणार आहे. छान मूग कढईमध्ये भाजून घेणार आहे. आणि कढई पण तापली होती आणि त्याच्यामध्ये सगळे मूग मी टाकले आणि भाजून घ्यायला लागले होते. आणि ही हिरव्या मुगाची भाजी आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते. हिरव्या मुगाचं सेवन केल्याने आपल्या पोटाचं आरोग्य चांगलं राहतं. आणि हिरवे मूग खाल्ल्याने आपली पचनक्रिया सुधारण्यास पण मदत होते. आणि त्यासाठी मी आज हिरव्या मुगाची भाजी बनवायला लागले होते. आणि हिरव्या मूग शिजायला टाकले होते मी, तोपर्यंत चपाती बनवून घ्यावं म्हटलं. आणि बघा चपाती पण बनवायला चालू केली होती मी. छान असा तवा तापला होता आणि चपाती बनवायला चालू केलं होतं. माझी आई जशी चपाती बनवते तशी मला एवढी चपाती बनवता येत नाही, पण एवढी पण काय वाईट होत नाही माझी चपाती. बऱ्यापैकी येते मला. चपातीपेक्षा भाकरी जास्त सोपी जाते आणि भाकरीच येते मला. त्याच्यामुळं मी चपाती एवढी करण्याच्या काही नादी लागत नसते, पण आज चपाती बनवली होती. आणि बघा अशी चपाती मी केली होती. सकाळ सकाळी देवपूजा करून घेतली की नंतर स्वयंपाकाचंच काम असतं. आणि मग स्वयंपाक झाल्यानंतर दुसरं काय काम नसतं, त्याच्यामुळं स्वयंपाक लवकर बनवावं लागतो. आणि कसं पप्पा रानात गेलेले असतात आणि पप्पाला आल्यावर जेवण बनवून लगेच द्यावं लागतं, त्याच्यासाठी पण स्वयंपाक लवकर बनवावा लागतो. चहा वगैरे नाश्ता काहीतरी करून पप्पा रानात जातात आणि आल्यानंतर जेवण करतात. पप्पा रानातून यायच्या आधी स्वयंपाक बनवून ठेवावा लागतो, त्याच्यासाठीच माझी गडबड चालली होती बघा. आणि छान मी अशी भाजीला फोडणी पण देऊन घ्यायला लागले होते. हिरवं मूग छान शिजलं होतं आणि मी छान फोडणी दिली आहे बघा भाजीला. जी मी ग्रेव्ही बनवली होती ती त्याच्यामध्ये टाकली. आपले जे घरगुती मसाले असतात, काळं तिखट वगैरे, ते सगळं टाकून घेतलं आणि छान आता मसाला परतू देणार आहे. माझं स्वयंपाक बनवायला चालू होतं बघा. मी भाजी बनवत होते आणि माझा आजोबा घरी आलं होतं आणि आजोबा आणि माझी आई छान गप्पा मारत बसले होते आणि माझा स्वयंपाक चालू होता. मी पण होतेच त्यांच्या गप्पामध्ये, पण जास्त एवढं काय लक्ष नव्हतं. माझं मी भाजी बनवत होते आणि छान मसाले सगळं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये शिजलेली जी हिरव्या मूग आहेत ते मी हिरवे मूग त्याच्यामध्ये टाकलं आणि बघा छान भाजी शिजवून घेतली होती मी. हिरव्या मुगाची भाजी खायला देखील तेवढीच टेस्टी लागते. आजोबा आहेत बघा, बसलं होतं आईसोबत गप्पा मारत. आणि तेवढ्यात माझं पप्पा पण रानातून आलं होतं आणि ही रानातली आमच्या पेरूच्या बागेतली माठाची भाजी घेऊन आलं होतं.
आणि ताजी ताजी होती त्याच्यामुळं मी लगेच भाजी करायचं ठरवलं आणि तव्यामध्ये लसूण टाकला आणि भाजीची तयारी लगेच चालू केली मी. आणि छान त्याच्यामध्ये लसूण भाजल्यानंतर भाजी पण टाकली. भाजी ताजी होती त्याच्यामुळे त्याची टेस्ट तर छान लागणारच होती आणि म्हणूनच मी लगेच करायला चालू केलं, कारण भाजी सुकल्यानंतर त्याची टेस्ट एवढी चांगली लागत नाही. आणि मी छान भाजी पण करून घेतली.